हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे असे बिना पाकाचे रवा लाडू करत आहोत. तर इथे बघू शकता एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदीच मऊसूत असे लाडू आपले झालेले आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे फ्रेंड्स. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर इथं आता रेसिपी सुरू करूया. तर इथं आपण मेजरमेंटसाठी कप घेतलेला आहे. तुम्ही हवं तर घरातील कुठलीही वाटी घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला इथं मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मेजरमेंट खूप परफेक्ट घ्यायचं आहे फ्रेंड्स. तेव्हाच आपले लाडू ना खूप छान परफेक्ट होतात. तर इथे अगदी बारीक 0 नंबरचा रवा आपण घेतलेला आहे आणि दिवाळीमध्ये तर अगदी सहज हा रवा आपल्याला किराणा शॉपमध्ये सहज मिळतो. तर अगदी छान रव्याला आपण चाळून घेऊयात. म्हणजे यात कुठलेही जाळी, आळी वगैरे असेल तर ती अगदी व्यवस्थित स्वच्छ होईल. परंतु सध्या मार्केटला फ्रेश असा रवा आलेला आहे. तर अगदी छान स्वच्छ रवा आपण इथं 2 वाट्या किंवा 2 कप घेतलेला आहे. तर वजनाने हा 400 ते 450 ग्रॅम आहे फ्रेंड्स. तर आता अगदी छान आपण हा चाळून घेतलेला आहे. इथे बघू शकता आणि शक्यतो बारीकच रवा घ्या म्हणजे लाडू देखील खूप छान मऊसूत होतात. आता गॅसवर कढई अगदी छान गरम करून घ्यायची आहे आणि इथं आपण 2 कपासाठी अर्धा कप तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. तर इथं आपण आता काही तूप घातलेलं आहे आणि काही शिल्लक ठेवूयात. म्हणजे आपल्याला नंतर लागलं तर आपण परत ॲड करूया आणि चाळून ठेवलेला बारीक रवा आपण तुपामध्ये घालूयात आणि गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे फ्रेंड्स. ही महत्त्वाची टिप्स नक्की लक्षात ठेवा. गॅस आपण मंद ठेवला म्हणजे रवा अगदी छान खमंग असा भाजला जातो आणि रवाला ना खूप छान असा फ्लेवर देखील येतो आणि खायला टेस्टी असे लाडू हे तयार होतात. फक्त या रवा एकदा भाजायला घेतला तर गॅस जवळून कुठेही जाऊ नका. सारखं याला आपल्याला सतत अगदी ढवळत राहायचं आहे म्हणजे रवा छान सर्व साईडनी व्यवस्थित असा भाजला देखील जातो. तर इथं बघू शकता 7 ते 8 मिनिटे होऊन गेलेली आहेत आणि अगदी छान रवा आपला इथं थोडासा भाजलेला आहे. तर आपण यात आता काय करूया थोडंसं 2 चमचे तूप परत ॲड करूया. तर असे खमंग लाडू करायचे आहेत ना आपल्याला, तर रवा अगदी छान परफेक्ट असा भाजावा लागतो फ्रेंड्स. फक्त गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका, नाहीतर हा रवा फार जास्त पटकन भाजला जाईल आणि लाडू एवढे टेस्टी देखील होणार नाहीत. तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूनच आपल्याला ह्या रव्याला अगदी 25 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंद असल्यामुळे सहज हा रवा अगदी छान भाजला गेलेला आहे, बघू शकता. तर इथे 25 मिनिटे होत आलेली आहे आणि आपला रवा अगदी छान खमंग असा भाजला गेलेला आहे. तुम्ही बघूही शकता रवा किती छान परफेक्ट असा भाजलेला आहे. तर आता हा छान भाजून तयार आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे जे राहिलेलं तूप आहे आपण हे नंतर वापरूयात. तर या रव्याला आता मी थोडंसं हलवत राहणार आहे कारण कढई ना खूप गरम आहे. त्यामुळे हा खाली जो रवा असतो तो थोडासा डार्क देखील होऊ शकतो. त्यामुळे इथं थोडंसं आपण याला ढवळत राहूया. तर कढईचं टेम्परेचर थोडंसं कमी होईपर्यंत आपण ह्या रव्याला अगदी छान ढवळून घेऊयात. म्हणजे हा सर्व साईडनी अगदी व्यवस्थित खमंग होईल आणि रवा कुठेही जास्त डार्क होणार नाही आणि हा रवा छान गरम असतानाच आपण यात 1 कप साखर घालत आहोत. तर 1 कप साखर इथे वजनी जर बघाल तर ही 200 ग्रॅम साखर आहे आणि आपण ही मिक्सरला अगदी छान बारीक करून घेतलेली आहे आणि या रव्यामध्ये देखील आता अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. शक्यतो रवा गरम असतानाच आपल्याला ही साखर यामध्ये घालायची आहे म्हणजे रव्यासोबत ही अगदी छान परफेक्ट अशी मिक्स होते आणि छान आपण मिक्स करून घेतली, की अशा प्रकारे आपल्या उलटणीच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने छान दाबून घ्यायची. अगदी व्यवस्थित दाब देऊन त्याला अगदी छान एका जागी जमा करून घ्यायचं आणि वरून ना आपण अगदी छान याला झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटे हे असंच ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता 20 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून बघूयात. तर हा रवा बघू शकता किती छान सेट झालेला आहे. साखर ही अगदी छान मिक्स झालेली आहे रव्यामध्ये आणि यामुळे ना आपल्या रव्याची टेस्ट देखील खूप छान येते आणि लाडूही खूप छान होतात. तर हाताला गरम सोसवेल इथपर्यंत हा रवा आणखीन देखील गरम आहे. तर आता आपण काय करूयात, याला ना अगदी थोडं-थोडं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी छान बारीक असं करून घेऊयात. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला रवा अगदी छान मिक्सरला फिरून घ्यायचा आहे म्हणजे या रव्याला अगदी छान बाइंडिंग येते. आता इथं 7 ते 8 आपण वेलची घेतलेली आहे. तर तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर तुम्ही वेलची देखील घालू शकता. तर इथं वेलची मी सोलून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये रव्यासोबतच ही अगदी छान अशी बारीक आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता रवा आणखीनही थोडासा जाडसरच आहे. तर आपण काय करूया यात वेलची घातलेली आहे तर हे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेला जो रवा आहे तो देखील सेकंड बॅचमध्ये आपण इथं सर्वच रवा एकदाच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात.
आणि आपण जे राहिलेलं तूप आहे ना, ते सर्व तूप आता आपण या रव्यामध्ये घालून घेऊयात. म्हणजे हे मिक्सरला अगदी छान बारीक होईल आणि सर्व रव्यामध्ये देखील मिक्स होईल. तर इथं बघू शकता राहिलेलं सर्व अर्धा कप तूप आपण इथे रव्यामध्ये वापरलेलं आहे आणि हे मिक्सरला अगदी छान आता आपण फिरवून घेऊया. तर इथं बघू शकता तुपामुळे रव्याला अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि रवाही आपला छान असा बारीक झालेला आहे. इथं बघू शकता. तर इथे आपण तूप घातल्यामुळे बघू शकता रव्याला अगदी छान बाइंडिंग आलेली आहे. परंतु आपण आता काय करूया, पहिला रवा जो काढलेला आहे ना, त्यामध्येच याला देखील ॲड करूयात आणि आपण परत एकदा मिक्सरला हे दोन्ही बॅच जे वेगवेगळे काढलेले आहेत, त्यांना परत 2-3 बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेऊयात. कारण पहिल्या बॅचमध्ये आपण वेलची घातली होती आणि दुसऱ्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. त्यामुळे अगदी सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी परत एकदा हे मिक्सरला अगदी छान फिरवून घेतलेलं आहे आणि किती छान बाइंडिंग याला आलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला किती लहान किंवा किती मोठा लाडू करायचा त्यानुसार हातात सारण घ्यायचं आणि हातामध्ये अशा प्रकारे लाडू अगदी सहज वळल्या जात आहे. तर बघू शकता किती छान लाडू इथं आपला तयार झालेला आहे. अगदी सहज गोल गरगरीत लाडू आपण इथं तयार केलेला आहे. तर बाइंडिंग खूपच छान आलेली आहे फ्रेंड्स बघू शकता. तर अगदी छान 3 ते 4 लाडू मी इथं बनवून घेतलेले आहे आणि परत एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला किती लहान किंवा किती मोठा लाडू करायचा त्यानुसार आपण इथं लाडवाचं सारण घ्यायचं आणि अगदी छान हातामध्ये अशा प्रकारे गोल-गोल छान प्रेशर देत अगदी सारणाला छान प्रेशर द्यायचं आणि छान अशा प्रकारे गोल-गोल लाडू तयार होतो. तर बघू शकता किती सहज आपण रव्याचे बिना पाकाचे लाडू तयार करून घेऊ शकतो. तर सर्व लाडू मी अशाच प्रकारे इथं तयार करून घेतलेले आहे फ्रेंड्स. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. सर्व प्रमाण व्यवस्थित तुम्ही इथं घ्यायचं आहे. तेव्हाच हे लाडू खूप छान परफेक्ट असे इथं होतात. बघू शकता बिना पाकाचे लाडू आहेत, परंतु तोंडात टाकताच विरघळणारे असे आपण इथं तयार केलेले आहेत. तर एक लाडू तुम्हाला इथे तोडून देखील दाखवते फ्रेंड्स. बघू शकता अगदी छान मऊसूत असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळतील एवढे मऊसूत लाडू आपण तयार केलेले आहेत. ते देखील बिना पाकाचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारचे रवा लाडू तुम्ही देखील या दिवाळीच्या फराळामध्ये नक्की आवर्जून बनवा. तर तुम्हालाही आवडतील, आपल्या फॅमिलीला देखील आवडतील फ्रेंड्स. तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स. चला तर भेटूया आपल्या पुढील येणाऱ्या रेसिपीमध्ये. बाय.